नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत पूर्ण माझे डेलीची स्वयंपाकाची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी कसे मेसचे टिफिनसाठी प्रिपरेशन करते. तर इथे मी नेहमीप्रमाणे ना वरणासाठी डाळ कुकरला लावली होती. डाळ चांगली शिजली होती. तर लगेच फोडणीसाठी वरणाच्या फोडणीसाठी पातेलं ठेवलं. थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर अशी साधी फोडणी मी इथे वरणाला देणार आहे. पण ना आज मी इथे एक चूक केली. फोडणीसाठी पातेलं ठेवलं, सगळं फोडणी देऊन झाली, पण कुकर उघडून बघायचं माझं लक्षच नाही राहिलं. तर त्याच्यामुळं ना मी फोडणीमध्ये थोडंसं एक घोटभर पाणी घातलं होतं, जेणेकरून ती फोडणी जळू नये म्हणून. त्यानंतर मग ते पाणी उकळल्यानंतर डाळ हाटून डाळ ही ना पातेल्यामध्ये ओतून दिली. आता माझी एक साईडला ना डाळ उकळते आणि दुसऱ्या साईडला ना आज मला बनवायची होती मटकी आणि चण्याची भाजी. तर मटकी चणे भिजू घालून ठेवलेले होते, तर तेच कुकरला लावून दिले. आता मटकी चणे माझे शिजत आहे. एक साईडला माझी वरण उकळणार आणि एक साईडला मटकी आणि चणे शिजत आहेत. आता भाजीची तयारी मी इथे करून घेते आहे. जसं की मला भाजीसाठी लागणार होता टोमॅटो, तर सगळ्यात पहिले मी इथे टोमॅटो धुवून बारीक असा चिरून घेतला. मला चॉपिंग जेवढी बारीक करता येईल ना तेवढी मी करायचा प्रयत्न करत असते, कारण मला प्रत्येक गोष्ट ही बारीकच आवडते. त्यामुळे टोमॅटो असं छान मी बारीक चिरून घेतला. त्यानंतर कढीपत्ता पण धुवून घेते. माझी ही नेहमीची सवय आहे, मी प्रत्येक गोष्ट धुतल्याशिवाय वापरत नाही. कोथिंबीर पण थोडीशी होती, वरणाला थोडी टाकली होती, पण भाजीला कमी पडेल म्हणून अजून थोडीशी कोथिंबीर घेतली, धुतली आणि चिरून ठेवली. आणि इकडे आता माझं वरण पण उकळून झालं होतं. वरणाचा गॅस बंद केला आणि लगेच कांदा चिरायला घेतला. कांदा चिरता चिरता लक्ष आलं की आपला एक गॅस जो आहे तो रिकामा जातोय. तर तोपर्यंत कांदा चिरणं होईपर्यंत तेल तरी गरम होईल म्हणून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. स्वयंपाक करताना ना मल्टीटास्किंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं, तरच तुमचा स्वयंपाक हा सुपरफास्ट होतो. तर अर्धा कांदा माझा चिरेपर्यंत तेल पण छान कडकडीत गरम झालं होतं. तर लगेच भाजीला फोडणी दिली जिरे, मोहरी, कढीपत्त्याची. आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत, लालसर रंगापर्यंत, परतेपर्यंत उभं न राहता मी इथे लसूण जो आहे तो चॉपिंग बोर्डवर असा ठेचून घेते आहे. अधूनमधून कांद्याला पण हलवत राहणार आणि लसूण ठेचायचं पण काम इथे मी चालू ठेवणार. मी जेव्हा शॉर्ट व्हिडिओ बनवते ना, एखाद्या भाजीची रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करते, तर नाही त्या टाईमला मी असं करत असते की फक्त कांदा टाकण्याची प्रोसेस शूट करते आणि लगेच मग कांदा लालसर रंगापर्यंत आला की ती एक क्लिप लगेच जॉईन करते. म्हणजे मधला जो टाईम पिरियड असतो ना, तो कट करते व्हिडिओमध्ये, कारण शॉर्ट व्हिडिओचा टाईम पिरियड जो आहे तो खूप छोटा असतो. मग त्या वेळेमध्ये मी काय काम करत असते, तर हे मी तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये दाखवते. इथे मी ना कांदा सॉफ्ट होईपर्यंत लसूण ठेचून घेतला, परत किचन ओट्यावरचा सगळा पसारा उचलून घेतला. आता कांदा सॉफ्ट झाला होता, लसूण ठेचून तो बी परतण्यासाठी घातला. नंतर टोमॅटो घातला. तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत अजून टाईम होता, तर किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला. म्हणजे जरी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटाचा दिसत असेल, तर 1 मिनिटात तर काही आपली भाजी बनत नाही, तो कट केला जातो. पण हा लाँग व्हिडिओ आहे, तर मी कट न करता आज तुमच्यासोबत पूर्ण जी माझी कसरत असते किचनमधली ती शेअर करते आहे. तर कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी सुके मसाले घातले. सुके मसाले पण छान 1 मिनिटभर तेलामध्ये परतल्यानंतर कोथिंबीर घातली. आता कोथिंबीर पण परतून घेणार, तोपर्यंत चॉपिंग बोर्ड जो आहे तो धुवून ठेवून दिला. आता इथे माझं सगळे सुके मसाले परतून झाले होते, कांदा टोमॅटो सगळं. आता वेळ होती आपली मटकी आणि चणे घालण्याची. पण कुकर थंड व्हायची वाट बघितली असती तर आपला मसाला जळाला असता, म्हणून कुकरची वाफ जी ती मी काढून घेतली आणि लगेच मटकी चणे पाण्यासकट याच्यामध्ये भाजीमध्ये घातले, फोडणीमध्ये आपल्या भाजीच्या. आणि अशी ही माझी भाजी बनून तयार होती. आता हे पाणी जे ते उकळलेलंच होतं कुकरमध्ये, म्हणून
भाजी छान अशी भाजीला छान अशी तरी पण आली होती माझ्या. चवीनुसार मीठ घातलं, परत एकदा हलवून दिलं. आता थोडीशी इथे एक 5-10 मिनटं भाजी उकळून घेणार आणि बाजूला लगेच भातासाठी जे ते मी कुकर लावते. भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं, चवीनुसार मीठ घातलं, तांदूळ निवडून स्वच्छ 2 पाण्याने धुवून आता हे भाताचं जे कुकर आहे ते मी लावून घेते. भाजी रेडी होती, वरण पण रेडी होतं, भात शिजण्यासाठी लावून दिला. आता वेळ होती पीठ भिजवण्याची, पण त्याआधी मी आत्तापर्यंत जी स्वयंपाकासाठी भांडी वापरली होती, जसं की तांदूळ धुण्यासाठी ते पातेलं असू दे किंवा मटकी चणे काढून ठेवलेली परात असू दे, ते ना असं तेलकट झालेले भांडे नसतात, म्हणून ते फक्त हिसळून मी रोजच्या रोज ठेवून देत असते. जास्त भांड्याचा गंज पण पडत नाही आपला स्वयंपाक करताना. आणि असे काही भांडे असतात जे की हिसळले की होऊन जातं काम. तेलकट नसल्यामुळं घासत बसण्याची गरज नाही. तर आता ते भांडे रिन्स करून झाल्यानंतर पीठ भिजवून घेतलं. आता पीठ भिजवलं तर लगेच पोळ्या करणार नाही आहे, तर किचन ओटा परत एकदा क्लीन करून घेतला. जितकं तुम्ही क्लिनिंग करत राहाल ना स्वयंपाकामध्ये, तितकं तुम्हाला स्वयंपाक करताना खूप इझी वाटेल. किचन क्लीन करून घेतल्यानंतर आता पीठ थोडंसं भिजेल आपलं, एक 10 ते 15 मिनटं पिठाला टाईम भेटतो. तोपर्यंत टाईम द्यायचा आहे आपल्याला पिठाला, तोपर्यंत लगेच टिफिन भरून घेतलेच. आज 3च टिफिन होते माझ्याकडे. तर असं भाजी आणि वरण जे ते रेडी होतं. साईडला माझा भात पण रेडी झालेला होता. भाजी वरण टिफिनमध्ये भरून पॅक करून ठेवले टिफिन. आणि नंतर कुकर थंड झाल्यावर भातही मी टिफिनमध्ये भरून घेतला आणि सगळे स्वयंपाकाचे भांडे जे आहेत ते रिकामे करून घेतले. जसं वरणाचं पातेलं रिकामं झालं, भाजीची कढाई पण रिकामी झाली होती. आता हे डबे जे ते आधी मी पॅक करून पिशवीत ठेवून देणार डब्यांच्या. आणि लगेच भात पण मी तिन्ही डब्यामध्ये, जो आपले 3 डबे आज माझ्याकडे, तर त्या तिन्ही डब्यांमध्ये भातही मी टाकून देते. तर बघा स्वयंपाक झाला, स्वयंपाकाची भांडी पण रिकामी झाली. आता भांडी मी घासून घेणार एकदा, तोपर्यंत पीठ पण असं सॉफ्ट भिजल्या जाईल माझं. पिठाला छान त्याचं रेस्टिंग टाईम भेटल. तर कुकर पण इथं मी रिकामं करून घेतलं. आणि आता हे बेसिनमध्ये ठेवलेली जी सगळी भांडी ना ती मी घासून घेते. आता वरण भात भाजी माझी रेडी आहे, टिफिन पण भरून रेडी आहे, फक्त पोळ्याच करायच्या बाकी माझ्या. आणि एवढे सगळं जे वरण भात भाजी पोळ्या हे सगळं जे काम आहे ना ते माझं 1 तासामध्ये कंप्लीट होऊन जातं. आता मी ते सगळ्या भांडी जे ते स्वच्छ घासून घेते. आणि असं म्हणजे लगेच भांडी घासलं ना तुम्ही तर भांडी पण लवकर निघता. वाळल्यानंतर भांडी घासायला खूप जोर लावावा लागतो आपल्याला. आणि तेलाचे डाग पण खूप असं रगडून घासावे लागतात. त्यामुळं स्वयंपाक झाल्या स्वयंपाकाची भांडी रिकामी करून घासून बघा एकदा. भांडे घासायला खूप सोपे जातं आपल्याला. अशी ही सगळी भांडे जे ते माझे झटपट घासून झालेले होते. आता ओट्यावरचं पाणी जे ते सिंकमध्ये लोटून दिलं. ओटा एकदा कोरडा करून घेतला कपड्याने, कारण आपल्याला पोळ्या करायच्या आहे त्यामुळं. आणि आता लगेच मी सगळ्या ज्या पोळ्या आहे टिफिनच्या घरच्या सगळ्यांच्या त्या करून घेते. पोळ्यासाठी तवा गरम करायला ठेवला आणि पोळ्यासाठी लागणार आपलं सगळं साहित्य जवळ घेऊन घेतलं. असा हा माझा आजचा पूर्ण मेसचा टिफिन जो तयार होता. आज मी बनवली होती मटकी चण्याची भाजी, वरण भात आणि पोळ्या. तर अशा ह्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या माझ्या करून घेते मी आता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत ते, त्याने मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. आता ह्या सगळ्या ज्या पोळ्या आहेत त्या माझ्या जवळपास पोळ्यानंतरचा पण क्लिनिंग व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून मी आता बघा माझ्या सगळ्या पोळ्या झाल्या.
पोलपाट बेलणं तवा मी रात्रीच्या वेळी घासत नाही, तसाच ठेवून देते. सकाळी उठून मग ते घासलं जातं. आता भांड्यांमध्ये फक्त आपली जी पीठ भिजवलेली परात असते ना, तेवढीच एक घासायसाठी माझी उरलेली होती आणि झटपट असं मी किचन क्लीन करून घेते. आज माझं बाळ उठलं होतं, ते रडत होतं, त्यामुळे गॅस काही मी घासला नाही. फक्त गॅसवर पाणी टाकून असं हाताने एकदा चोळून घेतला आणि कपड्याने पुसून घेतला. छोटं बाळ असल्यामुळं कधी कधी अशी कामं शॉर्टकट आवरावी लागतात. बाळाला पण टाईम देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे कामाबरोबरच. तसं हे सगळं क्लिनिंग माझं झालं आणि आजचं स्वयंपाकाचं रुटीन असा माझा संपला. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझा स्वच्छ सुंदर माझा किचन ओटा, परात घासायची राहिली, परात आणि बेसिंग पासून झाल्यानंतर आजचं माझं संध्याकाळचं टिफिनचं रुटीन जे आहे ते संपलं.